हॅलो स्टुडंट्स, मी धनश्री आजच्या या भागात तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपला चॅप्टर चालू आहे स्क्रॅच. तर या चॅप्टर मध्ये आपण पाहणार आहे आणि एक इंटरेस्टिंग गेम, ती म्हणजे मंकी कॅचिंग फूड. ओके, तर आपण ऑलरेडी स्क्रॅच मध्ये गेम्स पाहिलेले आहेत, ॲनिमेशन्स पाहिलेले आहेत, राईट. तर या इथे आज आपण पाहणार आहे आणि एक गेम थोडेसे आणि वेगळे ब्लॉक्स यूज करून. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला आणि क्लिअर होईल की स्क्रॅच मध्ये आपण कशा प्रकारे गेम्स बनवू शकतो, तसेच आपण स्कोअर पण कसे बनवू शकतो. याच्या आधीच्या पण गेम मध्ये आपण शिकलो आहे की स्कोअर आपण कसे बनवायचे. ओके, चला तर सुरू करूया. फर्स्ट स्क्रॅच ओपन करू. तर आता गेमचं नावच आहे मंकी स्क्रॅचिंग गेम, बरोबर. तर त्यासाठी आपल्याला हवा आहे मंकी. तर सर्च करूया मंकी. ओके, हा आहे आपला मंकी आणि हा स्प्राइट आपल्याला सध्या नको आहे, सो मी डिलीट करत आहे. ओके, देन मंकीची थोडीशी आपण साईज छोटी करू. ओके, तर हा झाला मंकी. आणि आपल्याला स्प्राइट पाहिजे आहेत जसे फ्रूट्सचे किंवा कोणतेही जे खाण्याचा जो पदार्थ आहे त्याचे आपल्याला स्प्राइट्स हवे आहेत, कारण की आपल्या गेमचं नाव आहे मंकी कॅचिंग फूड. ओके, तर ते आपण नंतर पाहू. आधी आपण पाहू की कोडिंग काय करायचं. तर सर्वात प्रथम आपल्याला आपला जो स्प्राइट आहे त्याला आपण मूव्ह करायचा आहे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला. ओके, अशा बाजूने, जेणेकरून आपला जो स्प्राइट मंकी आहे तो फूड आपलं कॅच करू शकेल. ओके, कारण कॅच करण्यासाठी आपल्याला राईट आणि लेफ्ट साइडला जायचं असतं. तर आता पाहू आपण. पहिल्यांदा आपला इव्हेंट घेऊ, वेन फ्लॅग क्लिक्ड. त्यानंतर आपण जाऊ मोशन्स मध्ये किंवा कंट्रोल मध्ये आणि इफ क्लिक्ड. ओके, इफ काय क्लिक, जर आपण राईट की क्लिक केली, प्रेस केली तर उजव्या बाजूला जाईल, जर लेफ्ट की प्रेस केली तर डाव्या बाजूला जाईल. तर इथे राईट ॲरो केलं तर कुठे जाणार, उजव्या बाजूला. तर उजव्या बाजूला काय असतं, नेहमी पॉझिटिव्ह व्हॅल्यूज असतात, बरोबर. त्यामुळे आपण इथे घेऊ मोशन मध्ये चेंज एक्स बाय, कारण की आपल्याला माहिती आहे ज्यावेळी आपण हॉरिझॉन्टली काही मुवमेंट करतो त्यावेळी एक्स ची व्हॅल्यू चेंज होते. ओके, आणि ज्यावेळी व्हर्टिकली करतो त्यावेळी आपली उभी म्हणजेच वाय ऍक्सिस ची व्हॅल्यू चेंज होते. तर इथे एक्स चेंज बाय आपण 5 घेऊ. तसेच आता डाव्या बाजूसाठी काय करावे लागेल, बरोबर. त्यासाठी आपल्याला सेम डायलॉग बॉक्स घ्यावा लागेल, ब्लॉक्स घ्यावे लागतील. इथे आपण लेफ्ट करू, तसेच इथे आपण -5 करू. देन कंट्रोल आणि फॉर एव्हर. ओके, तर पाहू आता काय होत आहे. ओके, तर आपली गेम स्टार्ट झाली आहे आणि मी प्रेस करतेय राईट ॲरो की, तर मंकी राईट साइडला जातोय आणि लेफ्ट ॲरो कीला मंकी लेफ्ट साइडला जातोय. ओके,
इथे आपण मंकीचे कॉस्ट्युम्स चेंज करू शकतो. पाहूया काय काय कॉस्ट्युम्स आहेत. ओके, ऍक्च्युली कॅचिंग साठी हाच कॉस्ट्युम ठीक आहे. आणि जर आपल्याला तरी पण कॉस्ट्युम चेंज करायचा असेल तर आपण लुक्स मध्ये नेक्स्ट कॉस्ट्युम घेऊ शकतो. ओके, देन इथे पण घेऊ शकतो. थोडस आपण वेट देऊया. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला जसा स्पीड हवा आहे तसे आपण ऍडजस्ट करू शकतो. हे पहा, ओके. ऑलराईट, तर या पद्धतीने आपण काय केलं, मंकीला मूव्ह केलं. ओके, आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला करायचं आहे फूड्स ऍड करायचेत. ओके, तर त्यासाठी आपण स्प्राईट घेऊ. स्प्राईट मध्ये ऍपल फूड घेऊ आणि ऍपल मध्येच आपण कॉस्ट्युम चेंज करून इथे आपण वेगवेगळे फूड्स घेऊ. कारण की आपल्याला वेगवेगळे स्प्राईट्स चेंज नाही करायचे, आपल्याला एका स्प्राईट मध्ये वेगवेगळे कॉस्ट्युम्स ठेवायचे आहेत. हे आपण लास्ट गेम मध्ये सुद्धा पाहिलेलं. पाहूया फूड मध्ये काय आहे. तर आपल्याला काय करायचंय, मंकीला हेल्दी फूड घालायचंय. ओके, तर आपली ही कन्सेप्ट असली पाहिजे की हेल्दी फूड घालण्याची. तर हे आहे एग. ओके, नेक्स्ट फूड आपण पाहू, ऑरेंज. नेक्स्ट फूड पाहू, स्ट्रॉबेरी. देन नेक्स्ट पाहू, ऑरेंज. ओके, तर हे सगळे हेल्दी फूड्स आपण घेतले. तसंच आपल्याला अनहेल्दी फूड्स घ्यायचेत. ओके, तर त्यासाठी आपण दुसरा स्प्राईट अनहेल्दी फूड साठी घेऊ. तर तिथे येईल चीजी पफ्स, दॅट इज नॉट हेल्दी. चीजी पफ्स मध्ये आपण आणि कॉस्ट्युम्स चेंज करू. टॅको, देन आय थिंक इथे आणि आहे का अनहेल्दी फूड, आहे डोनट.
ओके. तर अनहेल्दी साठी आपण एक स्प्राईट घेतला आणि हेल्दी साठी एक घेतला आणि मंकी घेतला. तर आपण अनहेल्दीला जो स्प्राईट आहे त्याला आपण नाव देऊ अनहेल्दी, म्हणजे आरोग्यासाठी चांगलं नाही ते, आणि ह्याला आपण नाव देऊ हेल्दी. ओके. तर याचे कॉस्ट्युम्स आपण वेगवेगळे घेतलेले आहेत आणि हा आहे आपला मंकी स्प्राईट. मंकीचे ऑलरेडी कोडिंग कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे सध्यासाठी जस्ट मुवमेंट साठी. आता यात आपल्याला आणि एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे बरोबर ती म्हणजे बॅकड्रॉप. तर आपण आता कोणती बॅकड्रॉप घेऊया? पाहूया कोणती बॅकड्रॉप आपण घेऊ शकतो. ही पण बॅकड्रॉप घेऊ शकतो, जस्ट स्ट्राइप्स. ओके, ही बॅकड्रॉप घेऊया आणि आता ट्राय करू आपण गेम बनवण्याचा. ओके. तर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय पाहिजे की हे सगळे जे फ्रुट्स जे फूड आहेत हे वरून पडत असतील आणि मंकी काय करेल, मंकी त्याला कॅच करेल. ओके. ओके. तर आता आपण पाहणार आहोत हे जे हेल्दी फूड आहे, तर यासाठी आपण कोड काय करणार आहे, तर सेम आपल्याला इव्हेंट घ्यायचा आहे. व्हेन दिस वन क्लिक्ड, देन आता आपल्याला फूड जे आहे ते जे आपण जे तू गेम बनवतोय तर आपलं फूड पण रॅन्डम पोझिशनला गेलं पाहिजे, बरोबर. तर आपण इथे करू गो टू रॅन्डम पोझिशन अँड आता आपल्याला काय करायचंय, y ची व्हॅल्यू एक सेट करायची आहे. ओके. जसे सपोज मी ही -181 केली, तर इथे आपण लिहू सेट y टू सॉरी -181 नाही 181 ते -181 म्हणजे एकदम सरळ y ऍक्सिस आपल्याला पाहायला मिळेल. तर 181 करू आपण इथे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपलं जे फूड आहे ते हळूहळू खाली आणायचंय, राईट. सो त्यासाठी आपल्याला -5 म्हणजे y ची व्हॅल्यू -5 करत करत आपण येऊ शकतो. ओके. पाहूया इथे आपण आपल्याला ब्लॉक्स घ्यायचे आहेत. चेंज y बाय -5, देन आता काय करायचंय, आपल्याला खाली आल्यानंतर बघायचं आहे की हे -81 म्हणजे लास्ट पोझिशन ज्यावेळी येईल त्यावेळी परत आपला स्प्राईट वरती गेला पाहिजे. ओके. तर त्यासाठी आपण काय करू, इफ y पोझिशन मोशन मध्ये y पोझिशन, इफ y पोझिशन वेट, त्याआधी आपल्याला ऑपरेटर घेतला पाहिजे. ओके. आणि इथे सॉरी लेस दॅन दिस वन. ओके. इफ y position is less than -181, ओके. इथे y च्या ऍक्सिस तुम्ही स्वतःच्या हिशोबाने कुठेही ऍडजस्ट करू शकता. ओके. देन इथं y पोझिशन आपल्याला पाहिजे आहे. देन गो टू रॅन्डम पोझिशन. ओके.
तर आपण याला रॅन्डम पोझिशनला करणार आहे आणि काय होणार, ज्यावेळी पूर्ण आपला स्प्राइट खाली येईल त्यावेळी परत आपण स्प्राइटला वरती घेऊन जाणार. त्यामुळे हे जे सेम आहे सेट y to 181 हे आपल्याला परत सेट करायचं आहे. ओके, तर आपण या गेमचा थोडासा कोड केलेला आहे. नेक्स्ट भागात आपण आपला हा कोडच कंटिन्यू करणार आहोत. सो पहा नेक्स्ट सेशन नक्कीच. ओके, थँक यू अँड हॅव अ नाईस डे.